कोल्हापूर शहरातील मुख्य रस्ते आणि फुटपाथवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापौर रुपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज तांबट कमान ते तलवार चौक परिसरात मोठी कारवाई राबवली। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। विभागीय कार्यालय क्रमांक 1 गांधी मैदान अंतर्गत झालेल्या या मोहिमेमुळे अनधिकृत अतिक्रमण धारकांमध्ये खळबळ उडाली। महापालिकेच्या 18 मे 2026 रोजीच्या नवीन ठराव क्रमांक 83 नुसार अतिक्रमण कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायी धारकांना परत न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे। त्यामुळे आज जप्त करण्यात आलेले सर्व साहित्य महापालिकेकडे जमा राहणार आहे। या कारवाई दरम्यान 6 अनधिकृत डिजिटल बोर्ड, 9 हातगाड्या, 3 केबिन जप्त करण्यात आल्या। तसेच महापालिकेच्या कठोर भूमिकेमुळे 24 हातगाडी धारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण तातडीने हटवले। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली। शहरातील अनधिकृत फेरीवाले, बेकायदेशीर शेड्स आणि रस्त्यावरील अडथळ्यांविरोधातील मोहीम यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। शहर सुंदर, स्वच्छ आणि शिस्तबद्ध ठेवण्यासाठी नागरिक व व्यवसाय धारकांना रस्त्यावर अतिक्रमण न करता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।